नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अपराजय। काय नाव आहे तिचं? अपराजय। आणि यांचा हा 5वा सीझन चाललेला आहे। पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा सीझन मध्ये आपण पाहिले धडाचं स्पष्टीकरण। इथे आपण पाहणार आहे काही शब्दात आणि प्रश्न उत्तर। तर चला बघून घ्या। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या सगळं शब्दाचा अर्थ। कळलं? हो। इथे बघा, हिंदीतून हिंदी आणि इथे मराठी। हिंदीतून हिंदी आणि मराठीतून स्पष्टीकरण दिलेले आहे। तर चला बघून घ्या। अंदेशा म्हणजे शंका आणि इथे संदेह आणि इथे पण शंका दिलेली आहे। अकुलाहट म्हणजे बेचैनी आणि इथे अस्वस्थता। अकुलाहट म्हणजे काय? बेचैनी आणि इथे अस्वस्थता दिलेली आहे। अछूते म्हणजे जिसे छुआ न गया हो, ज्यांना छुआ नाही गेलेले आहेत। आणि इथे न पाहिलेला, इथे काय दिलेलं आहे? न पाहिलेला दिलेले आहे। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर चला अजून बघून घ्या। इथे बघा, अपराजय म्हणजे जो जिता ना सके। अपराजय म्हणजे काय? जो जिंकून नाही शकतात आहे। आणि इथे जे जिंकता येत नाही, ज्यांना जिंकता येत नाही। तर असं प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। इथे बघा, अलापना म्हणजे गाणे में तान लाने, गाण्यामध्ये तान लाने, बाहेर गाणे आणि इथे बाहेर गाणे दिलेले आहेत। अलौकिक म्हणजे जो लोक में न मिलता हो, जे लोकांमध्ये नाही भेटत आहे त्यांना म्हणतात आपण अलौकिक। सार्वजनिकपणे म्हणजे आणलेले नाही, सार्वजनिकपणे म्हणजे काय? आणलेले नाही। अवतरित म्हणजे नीचे उतरना, खाली उतरना, नीचे उतरना आणि इथे काय म्हणतात आपण? खाली उतर। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। इथे बघा, तुझे उमंग। उमंग म्हणजे काय होत आहे? उमंग मध्ये काय होतं? जोश। आणि इथे काय दिलेले आहे? आवड। काय दिलेले आहे? आवड दिलेले आहेत। आणि आता आपण बघणार आहे उम्मीद। उम्मीद म्हणजे आशा आणि इथे पण आशा दिलेले आहे। सूचित म्हणजे बताया हुआ आणि इथे सांगितले। स्थूल म्हणजे मोठा आणि इथे चरबी दिलेले आहे। तर अशा प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, स्वचालित म्हणजे अपने आप आणि इथे पण अपने आप। दुपहर म्हणजे दोपहर आणि इथे दुपारी दिलेले आहे। आश्चर्य म्हणजे हैराणी आणि इथे धक्का दिलेले आहे। इन्सानियत म्हणजे मानवता आणि इथे पण मानवता दिली आहे। उजास म्हणजे उजाला आणि इथे प्रकाश दिलेला आहे। तर अशा प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता इथे बघा, इथे तुम्हाला आकलन दिलेले आहे। काय दिलेले आहे? आकलन दिलेले आहे। आणि यामध्ये आकलन म्हणजे परिच्छेद। आकलन म्हणजे काय असतात? परिच्छेद। परिच्छेद दिलेला आहे। तर याबद्दल प्रश्न आणि उत्तर आपण बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे तुमच्या प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहेत। तर नीटप्रमाणे ऐकून घ्या। गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। गद्यांश वाचून दी गई सूचनाबद्दल तुम्हाला कृती करायचं आहे। तर पहिला काय आहे? स्टेज के पीछे इनका काफिला सा था। स्टेजच्या मागून यांचा काफिलाच आहे। स्टेशनमध्ये यांचा काफिला दिलेले आहेत। तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं आहे ते बघून घ्या। स्टेचर के पीछे इनका काफिला सा था। तर पहिला घर के सदस्यों का, कोणाचा? घरच्या सदस्याचा। आणि इथे मित्राचा आणि इथे परिवारजनाचा आणि इथे पडोसीय का। तर याबद्दल असंही परिवर्तन करून देत आहे की कशा प्रमाणे त्यांच्या घरी बद्दल कोण कोण त्यांच्या पाठीमागे होते आणि कशा बद्दल काफिला जमलेला होतो। कळलं? हो। तर चला दुसरा पाहूया। आकलन कृती किसने किससे कहा, कोणी कोणाला सांगितले आहे। कोणी कोणाला सांगितले आहे। तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा? पहिला प्रश्न पर हुआ कैसे, हा सगळं झालं कसं प्रमाणे। तर याप्रमाणे या वाक्य कोणी कोणाला सांगणार आहे? हे वाक्य चोपडा ने अनिल से पूछा। हा जे वाक्य आहे ते चोपडा यांनी अनिल या बाबती पूछलेला आहे किंवा विचारलेला आहे। तर अशा प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण दुसरा पाहणार आहे। दुसरा काय? ट्रक वाला जरूर पिया होगा। ट्रक वाला हा जरूर पिलेला आहे, त्याबद्दल त्यांनी ही दुर्घटना केलेली आहे। तर याप्रमाणे यांचं उत्तर असं प्रमाणे दिलेले आहे की यह वाक्य अनिलने चोपडा से कहा। हा जे वाक्य आहे ते अनिलने चोपडासाठी म्हणाले आहे किंवा चोपडाने सांगितलेले आहे। तर याप्रमाणे अजून काय दिलेले आहे ते बघून घ्या। तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं प्रमाणे दिलेलं आहे बघा, समजून घ्या। इसकी मृत्यू हुई आणि यांची मृत्यू होणार। तर इसकी हुई अंबरनाथ के ड्रायव्हर की, कोणाची मृत्यू झालेली? अंबरनाथच्या ड्रायव्हरची। आणि याबद्दल कारण ये था की अधिक रक्तस्राव, यांच्या कारण काय होता? अधिक रक्तस्राव बद्दलही। आता आपण पाहणार आहे तिसरा शब्द संपदा। तिसरा काय आहे? शब्द संपदा आहे। बघा,
गद्यांश से ऐसे दो शब्द ढूंढकर लिखे जिनके वचन परिवर्तित नहीं होते. गद्यांशबद्दल तुम्हाला असं शब्द ढूंढायचं आहे किंवा शोधायचं आहे की ज्यांचा वचन काहीही परिवर्तन नाही होते. तर पहिला आहे फोन आणि दुसरा आहे पोलीस. यांचा परिवर्तन नाही होते. वचनबद्दल यांचा काहीही परिवर्तन नाही होत आहे. तर याप्रमाणे यांचा असं अर्थ दिलेले आहेत. आता आपण दुसरा पाहणार. अकुलाहट इस शब्द में प्रयुक्त प्रत्यय पहचान कर लिखिए और उस संबंधित प्रत्यय के अन्य दो शब्द तयार कीजिए. आता आपल्याला काय करायचं आहे, अकुलाहट या शब्दातून प्रयुक्त प्रत्यय जोडून किंवा पहचानून लिहायचा आहे आणि त्यात संबंधित प्रत्यय ते दोन अन्य भाषातून तयार होऊन जात आहे. बघा, अकुलाहट इस शब्द में प्रयुक्त प्रत्यय पहचान कर लिखिए, उस प्रत्यय से संबंधित अन्य दो शब्द तयार करायचा. तर आहट म्हणजे प्रत्यय, आहट म्हणजे काय आहे, त्यांचा प्रत्यय आहे आणि त्यांचा अन्य शब्द आहे पहिला कड़वाहट आणि दुसरा काय आहे घबराहट. तर याबद्दल असंही दोन शब्द दिलेले आहेत. कळलं हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे स्वमत. काय पाहणार आहे आपण? स्वमत. तर स्वमतचा प्रश्न काय आहे, अपनी देखी हुई एक दुर्घटना इस विषय पर अपने विचार लिखे. तुम्ही कधीही कोणी दुर्घटना पाहिलेला आहे तर त्यांचा उत्तर तुम्हाला आपल्या शब्दात किंवा आपल्या विचारातून लिहायचं आहे. कळलं हो. तर चला स्वमत अभिव्यक्ति बघा. ग्रीष्म अवकाश, ग्रीष्म अवकाश में हम सब नैनीताल जा रहे थे. ग्रीष्म अवकाशातून आम्ही सगळं नैनीताल इथे जात होता. दोनों और पहाड़ियां ही पहाड़ियां थी आणि दोघही जागा पहाड़ी किंवा पहाड़ी होती. रास्ते के दोनों ओर से गाड़ियां का यातायात शुरू हुआ था आणि रस्त्यावर दोनों गाड्यांचा यातायात चालू होत होता. अचानक सामने एक बड़ा सा ट्रक आया आणि अचानक ही समोर एक खूपच मोठा ट्रक आलेला होता और उसने हमारी गाड़ी के आगे जो गाड़ी थी और जोर से धक्का दे दिया. आणि आमची जी गाडी होती त्यांच्या समोर एक गाडी होते, त्यातून त्यांना खूपच जोरातून धक्का मारले, जिसके कारण वो गाड़ी दुर्घटनास्थ हो गई आणि ज्यांच्या कारण ते गाडी दुर्घटनाग्रस्त होऊन झालेली होती. हमारे ड्राइवर ने तुरंत अपनी गाड़ी को ब्रेक लगा दिया. आमचे जे ड्रायव्हर होता तुरंत गाडीला ब्रेक लावले. हम फौरन अपनी गाड़ी से बाहर निकले और दुर्घटनास्थल गाड़ी के पास पहुंचे. आम्ही फौरन ते गाडीमध्ये बाहेर निघाले आणि दुर्घटनास्थळ या गाडीतून पोहोचले. ट्रक वाले के पास भी इंसानियत थी आणि ट्रक वालेच्या समोर पण इंसानियत होती. उसने भी बाहर आकर घायल लोगों की सेवा करना धर्म समझा. त्याने पण बाहेर येऊन जे सेवा करायचं धर्म कळलं. गाड़ी में दो लोग थे जिनमें एक को हल्की चोट आई थी. गाडीमध्ये दोन लोग होता ज्यांच्याकडे त्यांना एक हलकी चोट आलेली होती. परंतु दूसरे के सिर से रक्तस्राव हो रहा था. परंतु दूसऱ्याच्या सिरावर रक्तस्राव होऊन जात होता. हमने आव देखा ना ताव उसे तत्काल अपनी गाड़ी में बिठाकर नजदीक अस्पताल लेके गए. आम्ही ना आव देखले नाही ताव देखले, आम्ही तत्काल आपल्या गाडीच्या बिठावून बसवून त्यांना नजदीकचं जवळच जे अस्पताल होता तेथून घेऊन गेले. समय पर किए गए उपचारों के कारण वो स्वस्थ हो गया. समयानुसार केलेले उपचारासाठी ते स्वस्थ होऊन झालेले होते. उसकी जान बचाकर हमने बहुत खुशी आणि त्यांचा जान बचाव आम्हाला खूपच आनंदी लागला होता. कळलं हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर दुसरा आलेला आहे, दुसरा आकलन आलेला आहे. त्याच्याबद्दल कसं प्रश्न होते ते आपण विचारून घ्यायचं आहे. कळलं हो. बघा, गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. गद्यांश वाचून दी गई सूचनाबद्दल आपण काय करायचं आहे, अनुसार कृतियां करायचं आहे. तर पहिला काय आहे, नीट प्रमाणे बघून घ्या. सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. खरंच विकल्प चुनून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. अगर अंबरनाथ बेहोश न हुए होते तो. आता अंबरनाथ या बेहोश नाही होलं होतं तर काय होतं, नीट प्रमाणे ऐकून घ्या. अपनी टांग को कटने से जरूर बचा लेते, ड्राइवर को जरूर बचा लेते, ट्रक आने को भागने नहीं देते. तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं आहे ते आपण बघणार. सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. अगर अंबरनाथ बेहोश न हुए होते तो ड्राइवर को जरूर बचा लेते. अगर अंबरनाथ बेहोश नाही होले होते तर ड्रायव्हरला जरूर त्यांनी वाचवू शकत होते. तर याप्रमाणे यांचं उत्तर असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे दुसरा प्रश्न आहे की डॉक्टर की बात सुनकर अंबरनाथ ने इसकी तरफ देखा. डॉक्टर यांची बात पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर डॉक्टरने कोणते तरफ बघितले, तर डॉक्टरने बघितले की अपने परिवार वालों की तरफ, डॉक्टर की तरफ, आपले परिवार वाल्याच्या तर्फे आणि डॉक्टरच्या तर्फे आपण बघितले.
आता आपण इथे तिसरा शब्द संपदा पाहणार आहे. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. निम्नलिखित शब्दाचा आपल्याला विलोम शब्द लिहायचा आहे. जहर, तर यांचं उत्तर आहे अमृत. जहरचं काय होते? अमृत. भाग्यशाली, भाग्यशाली अभागा. भाग्यशालीचं काय होतं? अभागा होते. दूसरा, निम्नलिखित वाक्यों में विराम चिन्हों को उचित प्रयोग कीजिए. निम्नलिखित वाक्यातून आपल्याला विराम चिन्ह यांचा प्रयोग करायचा आहे. तर पहिला काय आहे? डॉक्टर ने कहा अंबरनाथ जी आप दुर्घटना से बच गए हैं. हे एक चमत्कार आहे. डॉक्टरने काय सांगितले की तुम्ही अंबरनाथ तुम्ही दुर्घटनातून वाचलेले आहेत. तर डॉक्टरने कहा अंबरनाथ जी आप दुर्घटना से बच गए. हे एक चमत्कार आहे. तर याबद्दल इथे जे विरामचिन्ह लागलं आहे ते तुम्ही पाहत आहे. कळलं? हो. दुसरा बघ ना, कितना भाग्यशाली हूं मैं, आखिर दुर्घटना से बच गया. तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे कितना भाग्यशाली हूं मैं आणि इथे विस्मयादी चिन्ह आहे आखिर दुर्घटना से बच गया. तर याबद्दल याचा असा प्रयोग करून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपल्या समोर आलेलं आहे स्वमत. काय आलेलं आहे? स्वमत. तर स्वमत कशा प्रमाणे दिलेले आहेत ते आपण बघणार आहे. तर तुम्ही नीट प्रमाणे बघून घ्या. तुमचा प्रश्न काय आहे? परिस्थिती के सामने हार न मानकर उस सहज स्वीकार करने में जीवन की सार्थकता स्पष्ट कीजिए. तर याबद्दल आपल्याला त्यांचा सार्थकता स्पष्ट करायचा आहे. इंसान के जीवन में बुरी परिस्थितियां आती ही रहती है. इंसानच्या जीवनाबद्दल बुरी परिस्थितियां येतात. उसे जीवन में आने वाली प्रत्येक परिस्थिति का सामना करना चाहिए. त्याबद्दल त्याने जीवनातून आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा आहे. उनसे डरना नहीं चाहिए. त्यांच्याशी आपल्याला डरायचा नाही किंवा भयायचं नाही. जब व्यक्ती परिस्थितियों के सहज स्वीकार कर लेगा, जेव्हा व्यक्ती परिस्थितीचा सहज स्वीकार करून जात आहे, तब उसका हौसला दुगना हो जाएगा. त्यानंतर त्याला हौसला जो भेटणार ते दुगना होऊन जाणार आहे. इससे परिस्थितियों से लड़ने की ताकत उसमें अपने आप निर्माण हो जाएगी. त्याबद्दल परिस्थितीचा लढण्याची ताकद ते आपोआप निर्माण होऊन जाणार आहे. यदि व्यक्ती परिस्थितियों के सामने अपनी हार स्वीकार कर लेता है, जेव्हा व्यक्ती परिस्थितीबद्दल आपली हार स्वीकार करून जाणार आहे, तो परिस्थिती उस पर हावी हो जाएगी. त्याबद्दल जे परिस्थिती आहे त्यांना हावी होणार आहे. जिससे इंसान का जीवन नरक सा बन जाता है. त्याबद्दल इंसानचा जीवन नरक बद्दल बदलाव होऊन जाता है. अतः जीवन को सुंदर एवं जिंदा दिल बनाए रखने के लिए व्यक्ति को परिस्थितियों के सामने हार न मानकर उसे सहज स्वीकार करना चाहिए. इथे कवीने काय सांगितले आहे की आपल्याला हा जे परिस्थिती आहे त्यांच्या समोर हार नाही मानायचा, सहज त्यांना स्वीकार करायचा आहे. आणि आखिर इसी का तो जीवन की साथ करता है. आणि यांनाही आपण जीवनाच्या साथ करता म्हणतो आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे यांच्या प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे आणि कशाप्रमाणे याबद्दल व्याकरण पण दिलेलं आहे. तर अशा परिस्थितीने तुम्हाला सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही लिहिणार आहे तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे नीटप्रमाणे सगळं ऐकून घ्या आणि लिहून पण घ्या. कळलं? जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला लिहिण्याचे पण येत आहे. तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.